नमस्कार. चला, या आठवड्यातल्या काही महत्वाच्या घडामोडींवर एक नजर टाकूया. देश-विदेशात असं बरंच काही घडलंय जे जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी महत्वाचं आहे. आज आपण काय काय बघणार आहोत? तर सर्वात आधी आपण जगाकडे एक नजर टाकू. मग आपल्या देशात तंत्रज्ञान आणि व्यापारात काय प्रगती झालीय ते पाहू. त्यानंतर कला संस्कृती, देशाची सुरक्षा आणि शेवटी एका झटक्यात काही इतर महत्वाच्या बातम्या. तर सुरुवात करूया आंतरराष्ट्रीय घडामोडींनी. यात युरोपमधल्या एका मोठ्या आरोग्य संकटापासून भारत आणि संयुक्त राष्ट्रांच्या सहकार्यापर्यंत बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. युरोपमध्ये सध्या एक मोठा धोका घुंघावतोय. एका आजारामुळे तिथली परिस्थिती खूप गंभीर झालीय. याचं नाव आहे न्यूकॅसल रोग आणि तो खूप वेगाने पसरतोय. तर हा न्यूकॅसल रोग नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हा पक्ष्यांसाठी एक अत्यंत धोकादायक विषाणू आहे आणि 2026 मध्ये याचा जो प्रसार झालाय तो पोल्ट्री उद्योगासाठी एक मोठी डोकेदुखी ठरला आहे. यामुळे फक्त पक्षीच नाही तर या उद्योगावर अवलंबून असलेलं अर्थकारण आणि अन्न सुरक्षेवरही थेट परिणाम होतो. आता बघा, एकीकडे हे आरोग्य संकट आहे, पण दुसरीकडे सहकार्याचे प्रयत्नही सुरू आहेत. भारत आणि संयुक्त राष्ट्र मिळून त्यांच्या एका महत्त्वपूर्ण निधीचा आढावा घेत आहेत. हा निधी जगातल्या गरीब आणि विकसनशील देशांमध्ये आरोग्य, शिक्षण, स्वच्छ पाणी यांसारख्या गोष्टींसाठी वापरला जातो, म्हणजे थेट लोकांच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवण्यासाठी. आता एका खूप वेगळ्या पण महत्त्वाच्या सांस्कृतिक घटनेकडे वळूया. आपला पवित्र हिंदू ग्रंथ शिक्षापत्री याला आता 200 वर्ष पूर्ण होत आहेत. हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाहीये, तर दैनंदिन जीवनात कसं वागावं यासाठी एक नैतिक मार्गदर्शक आहे. आणि याचं महत्त्व जगभर पोहोचवण्यासाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने यूकेमध्ये एक दौऱ्याचं आयोजन केलंय. खरंच आपल्या सांस्कृतिक वारसाचा हा एक मोठा सन्मान आहे. जागतिक घडामोडींनंतर आता वळूया आपल्या देशाकडे. बघूया आपला देश तंत्रज्ञान, व्यापार आणि प्रशिक्षणाच्या क्षेत्रात कशी मोठी झेप घेतोय, जिथे नाविन्य आणि आर्थिक विकासावर भर दिला जातोय. भारतात निवडणूक प्रक्रिया आणखी पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने एक जबरदस्त पाऊल उचललंय, ECIN नेट पोर्टल. यातलं तुमच्या उमेदवाराला ओळखा हे फीचर खरंच खूप महत्वाचं आहे. आता मतदार एका क्लिकवर उमेदवाराची सगळी माहिती म्हणजे त्याची संपत्ती, शिक्षण आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी बघू शकतात. यामुळे योग्य निर्णय घ्यायला नक्कीच मदत होईल. आता ऐका, 1,61,61 रुपये. हो, ही एक प्रचंड मोठी रक्कम आहे जी नमो ड्रोन दीदी या योजनेसाठी मंजूर करण्यात आली आहे. या योजनेचा उद्देश ग्रामीण महिलांना तंत्रज्ञानाच्या मदतीने सक्षम करणं हा आहे. जरा विचार करा, एका खेड्यातली महिला ड्रोन उडवतीये. यामुळे फक्त शेती आणि सर्वेक्षणातच मदत नाही होत, तर त्या महिलेला एक नवी ओळख मिळते, एक नवं कौशल्य मिळतं आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळतं. आणि या योजनेत कर्नाटक राज्य आघाडीवर आहे, जे इतर राज्यांसाठी एक उत्तम उदाहरण आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीचं आणखी एक भक्कम उदाहरण म्हणजे आपल्या बंदरांची कामगिरी. 2025-26 या आर्थिक वर्षात आपल्या प्रमुख बंदरांनी तब्बल 915 दशलक्ष टन मालाची हाताळणी केली. हा एक विक्रम आहे. इथे बघा, या आलेखामध्ये स्पष्ट दिसतंय की माल वाहतुकीत जवळपास 60% वाढ झाली आहे. दीनदयाळ, पारादीप आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांसारख्या बंदरांची कामगिरी यात सर्वोत्तम राहिली. हे आपल्या वाढत्या व्यापाराचं आणि मजबूत अर्थव्यवस्थेचं प्रतीक आहे. आर्थिक प्रगती तर जोरदार सुरू आहे, पण आपली कला आणि संस्कृतीही काही मागे नाही. उलट ती तर नवीन शिखरं गाठतेय. याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय कलाविश्वात नुकताच घडलेला एक ऐतिहासिक विक्रम. ही ओळख आहे महान चित्रकार राजा रविवर्मन यांची. त्यांनी भारतीय कलेला एक नवी दिशा दिली. पाश्चात्य तंत्राचा वापर करून त्यांनी देवी देवतांना इतकं जिवंत केलं की त्यांची कला थेट लोकांच्या घराघरात आणि मनामनात पोचली. आणि त्यांच्याच यशोदा आणि कृष्ण या अप्रतिम चित्राने भारतीय कलेच्या इतिहासातील सगळे विक्रम मोडले आहेत. किंमत ऐकून थक्क व्हाल, तब्बल 167.20 कोटी रुपये. आणि ही ऐतिहासिक खरेदी केली आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक सायरस एस पूनावाला यांनी. या विक्रीने केवळ एक नवीन विक्रमच नाही रचला, तर MF हुसेन यांच्यासारख्या महान कलाकाराच्या चित्राचा जुना विक्रमही मोडला आहे. हे दाखवून देतं की भारतीय कलेचं महत्त्व आता जागतिक स्तरावर किती वाढलंय.
आर्थिक आणि सांस्कृतिक प्रगती तर झाली, पण देशाची सुरक्षा आणि पर्यावरणाचं काय? चला, आता या आठवड्यात या 2 महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये काय काय घडलं ते बघूया. तर ह्या आठवड्यात देशाचा पाया मजबूत करणाऱ्या 3 महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. आपल्या लष्कराला नवीन इस्रायली लाईट मशीन गन्स मिळाल्या, ज्यामुळे सीमेवर आपल्या जवानांची ताकद वाढेल. दुर्गम भागांना जोडणाऱ्या प्रोजेक्ट चेतकने 47 वर्ष पूर्ण केली आहेत आणि उत्तराखंड व ओडिशा पोलिसांना त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी सर्वोच्च सन्मान मिळालाय. आता पर्यावरणाच्या सुरक्षेबद्दल बोलूया. सरकार लवकरच काही जुन्या मालवाहू गाड्यांवर बंदी आणणार आहे. पण प्रश्न असा आहे की ही नवीन BS6 वाहनं जुन्या वाहनांपेक्षा इतकी चांगली का मानली जातात? असं काय आहे त्यात? याचं उत्तर अगदी सोपं आहे. इथे बघा, 1 नोव्हेंबर 2026 पासून ज्या गाड्या BS6 नाहीत त्यांच्यावर निर्बंध येतील. कारण BS6 मानकांमुळे सल्फर आणि इतर घातक प्रदूषकांचं प्रमाण खूपच कमी होतं. याचा थेट फायदा म्हणजे स्वच्छ हवा आणि आपलं उत्तम आरोग्य. आणि आता समारोपाकडे वळताना या आठवड्यातल्या इतर काही महत्त्वाच्या तारखा आणि क्रीडा घडामोडींवर एक जलद नजर टाकूया. चला पटापट बघूया. या आठवड्यात आपण 2 एप्रिलला आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन साजरा केला, ज्याचा उद्देश मुलांमध्ये वाचनाची आवड वाढवणं आहे. 4 एप्रिलला होता आंतरराष्ट्रीय खाण जागृती दिन, जो भूसुरुंगांच्या धोक्याबद्दल जागरूकता निर्माण करतो. आणि 5 एप्रिलला आपण भारताच्या सागरी सामर्थ्याचा आणि इतिहासाचा सन्मान करणारा राष्ट्रीय सागरी दिन साजरा केला. क्रीडा क्षेत्रातूनही एक चांगली बातमी आहे. बेंगळुरूमध्ये झालेल्या भारतीय ॲथलेटिक्स मालिकेत आपल्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. मुरली श्रीशंकरने 8.15 मीटरची लांब उडी मारून सुवर्णपदक जिंकलं, तर अब्दुल्ला अबुबकरने तिहेरी उडीत मैदान गाजवलं. तर या होत्या या आठवड्यातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी. जागतिक सहकार्यापासून ते स्थानिक विक्रमांपर्यंत प्रत्येक घटना कुठेतरी एकमेकांशी जोडलेली आहे. आता बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये यातून कोणते नवीन अध्याय लिहिले जातात.